नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आज आपण डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग पाहणार आहोत, ज्यावरून आपल्याला खूप मोठी प्रेरणा आज मिळणार आहे. मित्रहो, जनार्दन वाघमारे सरांचं एकूणच आयुष्य जर आपण पाहिलं तर ते अतिशय रोमांचक अशा पद्धतीचं होतं आणि याची झलक आपल्याला त्यांचं मुठभर माती वाचल्यानंतर लक्षात येते. त्याचबरोबर त्यांनी दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ते म्हणजे सहजीवन. आपली पत्नी सुलोचनाताई यांना त्यांनी हे पुस्तक समर्पित केलेलं आहे. सुलोचनाताईंचं जे त्याग आहे, त्याची एक कृतज्ञता म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये अनेक महत्त्वाचे जे घटना प्रसंग आहेत ते आपल्याला या दृष्टीनं पाहता येतील आणि यातून आपल्याला एक शिक्षक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे. तर ते काही प्रसंग या ठिकाणी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर औरंगाबादच्या एका महाविद्यालयामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी अतिशय एक दुर्दैवी प्रकार घडला. विद्यार्थी संसदेची जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीनं अतिशय वेगळं आणि वाईट वळण घेतलं आणि त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एका विद्यार्थिनीला नग्न किंवा विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या पद्धतीचं खूप मोठं एक वादंग त्या ठिकाणी निर्माण झालं. मग प्राचार्यांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं तत्कालीन, परंतु त्यावेळेस प्राचार्यांनी भूमिका घेतली नाही आणि एक शिक्षक म्हणून वाघमारे सरांनी भूमिका घेतली आणि त्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. आपण अशा वाईट गोष्टी या महाविद्यालयामध्ये किंवा अशा शैक्षणिक संस्थेत घडता कामा नये असं त्यांना वाटलं आणि इतर शिक्षकांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी त्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं काम केलं. परंतु त्यांना हे जे प्रकरण हे अतिशय वाईट असल्यामुळं किंवा त्याला असं हिंसक वळण लागल्यामुळं त्यांना धमक्या आल्या. त्यांच्या घरामध्ये चिठ्ठ्या या ठिकाणी विद्यार्थी किंवा जे कुप्रवृत्तीचे विद्यार्थी होते ते टाकायला लागले आणि त्यांना सांगायला लागले, की तुम्हाला आम्ही मारू शकतो किंवा मारून टाकू शकतो, अशा प्रकारच्या धमक्या त्यांना आल्या. पण त्याला ते घाबरले नाहीत. परंतु या गोष्टीचा जो मनस्ताप आहे तो सुलोचनाताईंना खूप मोठा झालेला आहे. कारण त्यांच्या घरामध्ये अशा चिठ्ठ्या पडत, की आम्ही तुमचं कुंकू पुसून टाकू. तर हे फार म्हणजे वाईट अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु या परिस्थितीला त्यांनी फार धैर्यानं तोंड दिलेलं आहे आणि पुढं त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेक आले, परंतु याची त्यांनी फार मोठी अशी आपण ज्याला भांडवल म्हणतो किंवा हे असं केलं नाही. परंतु त्यातून मार्ग काढून त्या ठिकाणी ते पुढे गेलेले आहेत. हे आज शिक्षकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. एका चांगल्या शिक्षकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतच असतात. त्यानंतर पुढं या ठिकाणी ते तिथून 1970 मध्ये प्राचार्य म्हणून शाहू महाविद्यालयामध्ये रुजू झालेले आहेत आणि 72 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या 72च्या दुष्काळामध्ये विद्यार्थी संख्या आहे ती प्रचंड घटली. महाविद्यालयात विद्यार्थी येत नसत आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं, की आता म्हणजे काय परिस्थिती आहे आणि 1975-76 मध्ये एकदम परिस्थिती महाविद्यालय बंद पडण्याची झाली. अशा वेळी त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांनी विचार केला, की हे महाविद्यालय जे नांदेड रोडवरती आहे ते आपण गावामध्ये आणलं पाहिजे आणि तिथं कदाचित विद्यार्थी येतील. म्हणून त्यांनी नांदेड रोडवरचं महाविद्यालय गावामध्ये आणलं आणि हे सगळं करत असताना त्यांना संस्था चालकांची खूप मोठी साथ मिळाली आणि म्हणून ते महाविद्यालय तरू शकलं. त्यांनी 1972च्या दुष्काळामध्ये तळ्याचं जे काम निघालं होतं लातूर शहरामध्ये, शासनाकडून त्यांनी ते काम सुरू करून घेतलं आणि विद्यार्थ्यांना तिथं रोजगार मिळावा या दृष्टीनं प्रयत्न केले आणि त्यानंतर हळूहळू घडी बसत गेली आणि हळूहळू त्यांच्या प्रयत्नांतून, त्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी ते महाविद्यालय पुन्हा पूर्ववत पातळीवरती आलेलं आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या महाविद्यालयाची जी परिस्थिती पाहतो ती त्यावेळेस असलेल्या परिस्थितीपेक्षा वाईट नाही. थोडीशी त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा आपल्याला ही परिस्थिती उजवी म्हणता येईल. कारण सगळं आपल्याकडं आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेस स्कार्सिटी ऑफ मीन्स ज्याला आपण म्हणतो, की कुठलीही साधनं उपलब्ध नसताना, कुठल्याही गोष्टी उपलब्ध नसताना त्यांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांची जी कारकीर्द आहे जवळपास 25 वर्ष महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि या 25 वर्षामध्ये प्रचंड अशी झेप त्या महाविद्यालयाने घेतली. आज आपण जे शाहू महाविद्यालय पाहतो तर यामागं या ठिकाणी वाघमारे सरांची खूप मोठी प्रेरणा, त्यांची मेहनत आणि त्यांचा प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर पुढं त्यांना 25 वर्ष सेवा केल्यानंतर जेव्हा ते कुलगुरू पदावरती रुजू होण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला, खूप मोठा सत्कार करण्यात आला आणि त्या सत्कार करत असताना संस्थेनं त्यांना शाहूरत्न म्हणून पुरस्कार दिला. म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं जे साफल्य आहे ते आपल्याला अशा पद्धतीने झालेलं पाहायला मिळतं. शाहूरत्न पुरस्कार मिळाला आणि तिथून पुढे ते कुलगुरू म्हणून या ठिकाणी रुजू झाले. 1994 मध्ये कुलगुरू म्हणून रुजू झाले, कारण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली होती. त्या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा खूप मोठा वाटा होता, कारण त्या स्थापना समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी ते होते. त्यानंतर कुलगुरू झाल्यावर त्यांची जी कारकीर्द आहे ती अतिशय वादळी राहिलेली आहे, कारण स्थानिक लोकांचा विरोध, त्यानंतर विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थी संघटना असतील किंवा विद्यार्थी असतील, या सगळ्यांचा विरोध खूप मोठ्या प्रमाणात त्यांना झाला. वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या विरुद्ध अनेक आरोप देखील करण्यात आले, परंतु ते कुठेही डगमगले नाहीत. या सगळ्या गोष्टींचा
त्यांनी सविस्तर अशा पद्धतीनं विचार केला आणि त्यावरती मार्ग काढला. आणि म्हणून आज आपण पाहतो की हे जे विद्यापीठ आहे 94 ते 98 त्यांच्या कार्यकाळामध्ये स्थिर झालं. आणि अनेक वेळा त्यांच्यावरती असे प्रसंग आले, त्यांची या गाडीवरती रॉकेल टाकून पेटवण्याचा देखील कट झाला. विद्यापीठाच्या गाड्या जाळण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आणि स्थानिक लोकांना हाताशी धरून अनेकांनी त्यांच्या विरुद्ध खूप मोठी आंदोलनं देखील केली. परंतु ते कुठेही डगमगले नाही. या परिस्थितीला त्यांनी तोंड दिले आणि चांगलं काय करता येईल या पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण केलं आणि यातून मार्ग काढला. तर हे जे प्रसंग आहेत हे अतिशय महत्त्वाचे प्रसंग आहेत. यातून आपल्याला प्रेरणा घेते. कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य जे आहे, ज्यावेळेस ते उच्च पातळीला जातं, त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये अशा घटना, प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावेळी ती व्यक्ती काय करते हे महत्त्वाचं असतं आणि यातून आपण प्रेरणा घेणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर मित्रहो, जवळपास ते 20 वर्ष किरायाच्या घरामध्ये राहिलेले आहेत. आज आपण पाहतो की प्राध्यापक असेल किंवा शिक्षक असेल, त्यांना वाटतं की आपले प्लॉट्स झाले पाहिजे, आपले या ठिकाणी घरं असले पाहिजे. हरकत नाही, घर तर असलंच पाहिजे. परंतु वाघमारे सर हे 20 वर्ष किरायाच्या घरामध्ये राहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींना असं वाटलं की आपलं घर असावं, म्हणून त्यांनी आपलं घर बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु घर बांधत असताना अनंत अडचणी आल्या आणि खूप ज्याला आपण म्हणजे प्रयत्न किंवा खूप जमवाजमव करून त्यांना त्या ठिकाणी घर ते बांधावं लागलं. त्यांचे अनेक किस्से देखील तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. तर हे घर बांधत असताना त्यांच्याकडं अजिबात फार मोठा असा पैसा नव्हता. टप्प्याटप्प्यानं त्यांनी सरकारी कोट्यातून कुठेतरी सिमेंट मिळतंय का असं पाहून त्या ठिकाणी ते घर बांधलेलं आहे. त्या काळामध्ये त्यांचे जे सहकारी होते किंवा इतर जे मित्र होते ते प्लॉटिंगचे व्यवसाय करायचे किंवा शिक्षक देखील प्लॉटिंगमध्ये वगैरे पैसे गुंतवायचे आणि त्यातून पैसा मिळून या ठिकाणी हे घर वगैरे ते बांधायचे. याचा सल्ला देखील त्यांच्या काही सहकाऱ्यांनी, शिक्षकांनी त्यांना दिला, की "सर, तुम्ही इकडे प्लॉट निघालेला आहे, एखादा प्लॉट घ्या आणि पुन्हा तो विकून दुसरीकडे तुम्हाला चांगलं घर बांधता येईल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जे प्लॉटिंगची आपण व्यवसाय म्हणतो किंवा हेराफेरी म्हणतो ती करून तुम्ही या ठिकाणी काही पैसे कमवू शकता." परंतु ती गोष्ट त्यांच्या मनाला पटली नाही किंवा नैतिकतेला धरून त्यांना वाटलं नाही. आपण एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहोत, आपली काही जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना होती आणि त्यांनी तसं कधीही केलं नाही आणि त्याचा परिणाम किंवा पुढं असं झालं की त्यांना त्या घराचं किंवा याचं फार मोठं असं आकर्षण नव्हतं आणि मग त्यांनी ते कसं तरी घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर त्याचं जे कंपाऊंड वॉल असते ते बांधण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. 1992ला त्यांना फुल ब्राईट प्रोजेक्टवरती त्यांची निवड झाली आणि ते या ठिकाणी बाहेर देशामध्ये गेले. बाहेर देशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी 2-2.5 महिने राहिले. तिथं त्यांना जो दैनिक भत्ता मिळत होता त्याच्यातून काही पैसे त्यांनी वाचवले, काही डॉलर्स वाचवले आणि जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्या डॉलरचं कन्व्हर्जन रुपयामध्ये करून नंतर त्यांनी आपल्या घराचं कंपाऊंड वॉल बांधलेलं आहे. तर अशी ही घटना फार महत्त्वाची आहे. कारण आज आपण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व देतो यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि अशा पद्धतीनं वाघमारे सरांनी त्यांच्या घराचं जे कंपाऊंड आहे ते पूर्ण केलं. हा फार म्हणजे महत्त्वाचा किस्सा मला यासाठी वाटतो, की आज आपण ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामागे खूप मोठ्या प्रमाणात धावत आहोत. परंतु नेमकं आपल्याला काय करायचं आहे, आपला रस्ता काय आहे? आपण प्राध्यापक आहोत, आपण या ठिकाणी शिक्षक आहोत म्हणून आपली भूमिका, जबाबदारी याचं भान आपल्याला वाघमारे सरांकडे पाहिलं, की लगेच येतं कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर मित्रहो, त्यांची पुढं जी कारकीर्द आहे, कुलगुरू पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यावेळेस पहिल्यांदा असा निर्णय झाला, की अध्यक्ष जो आहे, नगराध्यक्ष हा लोकांमधून निवडून आला पाहिजे आणि लातूरचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी वाघमारे सरांना तो पहिला बहुमान मिळालेला आहे. म्हणजे लोकांमधून ज्यावेळेस तो निवडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यामध्ये ते पहिले होते आणि त्यांची जी निवडणूक आहे म्हणजे बघा, एक कुलगुरू असलेला माणूस तो सक्रिय राजकारणामध्ये येतो आणि एका शहराचा नगराध्यक्ष बनतो. ही फार अभिनव अशा प्रकारची घटना आहे आणि गोष्ट आहे. निवडणूक लढवणं इतकं काही सोपं नव्हतं. लोकांमध्ये त्यांचं खूप मोठं या ठिकाणी जाणं येणं होतं किंवा लोकांमध्ये ते खूप लोकप्रिय होते लातूरच्या. परंतु त्यावेळेसची जी निवडणूक आहे ती अतिशय वेगळ्या प्रकारची होती. याचं कारण असं आहे की त्यावेळेस जो संघर्ष होता तो डायरेक्ट सीएम व्हर्सेस जेएम अशा पद्धतीनं रंगला होता आणि यामधून देखील त्यांना प्रचंड मतांनी विजय मिळाला आणि ते लातूरचे नगराध्यक्ष झाले आणि ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यांची शपथ देखील अभिनव अशा प्रकारची झालेली आहे. लातूर शहराच्या इतिहासामधली ही फार म्हणजे अभिनव प्रकारची शपथ आपल्याला म्हणता येईल. कारण त्या शपथ समारोहासाठी बाबा आढाव जे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाज सुधारक आहेत, ते त्या ठिकाणी आले होते. इतरही काही जे महत्त्वाचे व्यक्ती होते, स्वातंत्र्य सेनानी वगैरे हे सगळे तिथं होते आणि त्यांच्या समक्ष एका ताटामध्ये
ताट भरून या ठिकाणी माती आणली होती आणि त्या मातीवरती उजवा हात ठेवून वाघमारे सरांनी अशी शपथ घेतली, की मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. ही अतिशय अभिनव अशा प्रकारची घटना होती आणि ही शपथ फार म्हणजे त्याला आपण असं म्हणू, की राजकारण्यांसाठी दिलेला तो एक धडा होता. आज आपण पाहतो, की काय प्रचंड प्रमाणामध्ये अ, कुलुषित अशा प्रकारचं वातावरण आहे, वाईट अशा प्रकारची परिस्थिती आहे. कुठलाही प्रामाणिकपणा आज आपल्याला राजकारण्यांमध्ये दिसत नाही. अशा काळामध्ये वाघमारे सरांकडे पाहिलं, की आपल्या लक्षात येतं, की हे किती महत्त्वाचं आहे. तर ती शपथ जशी त्यांनी घेतली त्याच पद्धतीची ती त्यांची कारकीर्द देखील राहिलेली आहे. म्हणजे पुढं ते ज्यावेळेस रुजू झाले नगराध्यक्ष म्हणून, त्यावेळेस त्यांना अनेक वाईट निर्णय घ्यावे लागले. म्हणजे जे भ्रष्टाचारी लोकं आहेत यांच्यासाठी आणि त्यांच्यावरती खूप मोठे परत आरोप झाले आणि तिथं देखील अशाच पद्धतीनं त्यांच्या विरुद्ध खूप काही संघटना म्हणजे ज्या वाईट प्रवृत्तीच्या आहेत किंवा ज्यांना भ्रष्टाचार हवा आहे अशांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि त्यामध्ये देखील ते सही सलामत या ठिकाणी पुढे आलेले आहेत. एक प्रसंग तर असा आहे, की पुण्याला बैठकीसाठी जात असताना इंदापूरपर्यंत गेल्यावर त्यांना त्यांच्या घरून फोन आला, की तुमच्या जीविताला धोका आहे. तुमची गाडी उडवून देण्याचा कट या ठिकाणी रचण्यात आलेला आहे. तुम्ही परत या. इंदापूरलाच त्यांना मुक्काम करावा लागला आणि त्यावेळेसचे जे एस-पी होते त्यांच्या सांगण्यावरून इंदापूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते परत बैठकीला न जाता वापस आलेले आहेत. तर असे प्रसंग त्यांच्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत किंवा अशा पद्धतीनं त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना हे सगळं जनता पाहत होती किंवा या क्षेत्रातले लोकं हे त्यांच्याकडे आशेनं पाहत होते आणि म्हणून इतकं मोठं काम त्यांनी पुढं केलेलं आहे. पुढं ते खासदार झाल्यानंतर देखील अशाच प्रकारचं एक महत्त्वाची कामं त्यांनी केलेली आहेत. अनेक ज्या संसदेच्या समिती असतात त्यांच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. तर अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि या प्रसंगामध्ये कधीही ते डगमगले नाहीत, तर धैर्यानं त्याला सामोरे गेले आणि त्यातून मार्ग काढला आणि म्हणून जनार्दन वाघमारे सर या ठिकाणी घडू शकलेले आहेत. मित्रो, आपल्याला देखील त्यांच्या आयुष्यातून खूप मोठ्या प्रेरणा या ठिकाणी घेता येतात आणि हे सगळं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जे काम केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतो की असं म्हटलं जातं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. तर वाघमारे सर फक्त मी भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही, ही जी शपथ घेतली त्या शपथेप्रमाणे शेवटपर्यंत वागले. त्याचं तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो की त्यांच्या घरामध्ये नगर अध्यक्षाची गाडी कोणीही वापरली नाही, सर सोडून. त्यानंतर दुसरा एक प्रसंग असा आहे, की ज्यावेळेस लातूरला पाणी टंचाई होती, त्यावेळेस त्यांनी पाणी टंचाई निस्तारण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आणि त्यांच्या घरी या ठिकाणी जे टँकर होतं, की ते महापालिकेचं टँकर आलं होतं आणि सुलोचनाताईंनी सांगितलं, की आम्हाला हे महापालिकेचं पाणी नको. त्यावेळेस वाघमारे सरांनी विचारलं, की का? तर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांच्या पत्नीनी या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या पत्नीची देखील खूप मोठी साथ त्यांना मिळाली. पत्नींनी सांगितलं, की मला महापालिकेचं एक तांब्याभर देखील पाणी नको. कारण लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. लोकं म्हणतील, की बघा म्हणजे पदाचा गैरवापर तुम्ही कसा करता. तर ही जाणीव देखील त्यांच्या घरच्यांना होती आणि त्यामुळं त्यांनी ते पाणी न घेता दुसरीकडून स्वतः विकत पाणी आणून आपलं जे कुटुंबाची गरज आहे ती भागवली. तर आज आपल्याला अशा प्रकारचे राजकारणी पाहायला मिळतात का? आणि हे सगळं करत असताना या सगळ्या प्रसंगांमधून जात असताना त्यांच्या घरी देखील ह्याच प्रकारचं वातावरण असायचं, परंतु त्यांना या सगळ्यांची साथ मिळालेली आहे. मित्रहो, किल्लारीच्या भागामध्ये भूकंप झाला आणि खूप मोठं त्या ठिकाणी नुकसान लोकांचं झालं आणि या लोकांसाठी आपण काहीतरी करावं असं वाघमारे सरांना वाटलेलं आहे आणि त्यांनी तिथं एक चांगल्या प्रकारचं गाव वसवण्याचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न करत असताना स्वतः आपण फंड रेज करावा NSSच्या माध्यमातून आणि एखादं असं गाव वसवावं की जिथं जात-पात विरहित त्या ठिकाणी ते गाव असलं पाहिजे अशी त्यांची संकल्पना होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलं. त्यानंतर कुलगुरू म्हणून ते सेवानिवृत्त झाले आणि हे काम थोडंसं विद्यापीठानं यातून अंग काढून घेतल्यामुळं बंद पडलं. पण परत त्यांनी एक संस्था म्हणजे ज्याला आपण ट्रस्ट म्हणतो हे स्थापन केलं आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा फंड रेज करून एक चांगलं गाव या ठिकाणी वसवण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये 80 घरं त्यांनी बांधून दिली. त्या गावाला त्यांनी राष्ट्रीय सेवाग्राम असं नाव दिलं. हे नाव देण्यामागचं कारण असं होतं की हे काम जे आहे ते NSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि सेवाग्राम यासाठी म्हटलं की वर्ध्याचं जे सेवाग्राम आहे, गांधीजींचं सेवाग्राम आहे, त्याची आठवण आपल्याला झाली पाहिजे. तर असे आंबेडकर, शाहू फुले विचारांचे या ठिकाणी वाघमारे सर होते.
आणि ही जी गोष्ट आहे ही अतिशय अभिनव अशी आहे. म्हणजे एखादी समिती आपल्याकडे असेल, एखादं काम आपल्याकडे असेल, एखादी जबाबदारी आपल्याकडे असेल, तर त्याच्या माध्यमातून देखील किती मोठं काम करता येतं हे या ठिकाणी यातून वाघमारे सरांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आजही ते राष्ट्रीय सेवाग्राम जे गाव आहे ते चलबुर्गा नावाचं जे किल्लारीच्या जवळ गाव आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर इतकं मोठं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि ही करण्याची त्यांना अत्यंत म्हणजे महत्त्वाची जी प्रेरणा आहे ती त्यांच्या पत्नीकडून किंवा त्यांच्या पत्नीच्या सपोर्टमधून या ठिकाणी ते हे सगळं त्यांनी केलेलं आहे. हे सहजीवनमध्ये आलेलं आहे. त्यानंतर मित्रो 2006 मध्ये त्यांचं या ठिकाणी जे मुठभर माती नावाचं आत्मकथन आहे ते प्रसिद्ध झालं आणि त्या मुठभर माती आत्मकथनानं एकूणच या सगळ्या क्षेत्रांमध्ये वादंग उडवून दिलं. कारण त्यांच्या अनुभवावर आधारित असलेलं ते पुस्तक होतं आणि या आत्मकथनामध्ये त्यांनी तत्कालीन जे अनेक राजकीय नेते आहेत किंवा राजकीय या ठिकाणी पुढारी आहेत ते कसे वागतात किंवा हे सगळं त्यांनी फार विस्तारानं लिहिलेलं होतं आणि यामुळे त्या राजकीय नेत्यांचे जे अनुयायी होते किंवा आज ज्यांना आपण भक्त म्हणू शकतो, असे जे भक्त होते त्या भक्तांनी त्यांच्या विरुद्ध शेड्डू ठोकलं आणि त्यांना कोर्टात खेचण्याची भाषा झाली, धमक्या त्या ठिकाणी दिल्या आणि अनेक प्रकारे त्यांना या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्यांचा जो प्रकाशक होता त्या प्रकाशकाला देखील धमक्या देण्यात आलेल्या आहेत आणि कोर्टामध्ये तुम्हाला आम्ही पाहून घेऊ किंवा तुमच्यावरती आम्ही हल्ला करू वगैरे असे अनेक प्रसंग त्या मूठमातीनंतर निर्माण झाले. परंतु वाघमारे सरांचं एक अतिशय महत्त्वाचं असं सत्याला धरून असलेलं वर्तन होतं किंवा एकूणच जो प्रामाणिकपणा होता तो आपल्या या सगळ्या प्रसंगातून दिसतो आणि एके ठिकाणी सहजीवनमध्ये ते म्हणतात, की सत्यासाठी सॉक्रेटिस व्हावं लागतं आणि मूल्यांसाठी वेळ प्रसंगी प्राणही द्यावे लागतात. म्हणून आयुष्यभर या ठिकाणी वाघमारे सर जे आहेत ते सत्याला धरून राहिले आणि आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून आपल्याला वाघमारे सरांच्या आयुष्यातून या अनेक प्रसंगातून प्रेरणा घेता येते. मित्रहो, असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत, की ज्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुम्हाला एखादा माहिती असलेला प्रसंग कृपया शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.